नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण न्यायाधीश. मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कम्प्युटरची ही खास सिरीज, जी तुमच्या बँकिंग सेक्टर रिलेटेड जेवढा काही एक्झाम आहे त्या सगळ्यांमध्ये हे कवर होईल. त्या सगळ्यांचे पॅटर्न, जे सगळ्यांचे क्वेश्चन्स, जे काही तुमचे डाऊट्स असतील ते सगळे मी कवर करणार आहे. या या सिरीजला फॉलो करा, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. आणि एकदम उत्साही राहा, सिटिंग अरेंजमेंट एकदम रिलॅक्स राहा. आणि आपण एकदम मस्त छानपैकी कम्प्युटरची जर्नी बघूयात. आतापर्यंत कम्प्युटर कसं त्याचं इव्हॉल्युएशन झालं आहे, कसं ते आजच्या जे काही आपण लॅपटॉप पाहतोय, कम्प्युटर पाहतोय, डेस्कटॉप पाहतोय, इथपर्यंत येण्यासाठी त्याला किती वेळ लागला आहे, कसं लागला आहे, त्याच्यामध्ये किती जणांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, कोणकोणत्या कंपन्याच त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होत्या, इथपर्यंत आपण सगळेजण पाहणार आहोत. आजच्या सेशनमध्ये तुम्हाला कम्प्युटर काय आहे, कुठून सुरुवात झाली आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, काय पॅरामीटर्स आहे, त्याचे फीचर्स काय आहे, याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ठीक आहे. आणि आजपर्यंत जर कम्प्युटरला हातही लावलेला नसेल, डोंट वरी, काहीही प्रॉब्लेम नाही. ज्यानं खूप सारं काम केलेलं आहे पण त्याला पण अजून काही लूप होल्स माहीत नाही, काही शॉर्टकट्स माहीत नाही, कम्प्युटर बॅकग्राऊंडमध्ये कसं वर्क होतं हे माहीत नाही. ठीक आहे, नो वरीज, आपण सगळं कवर करणार आहोत. बिंदास राहा, रिलॅक्स राहा, बर्डन घेऊ नका. मी एकदम छानरित्या सगळं कवर करेल. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जे काही यूज करतात कम्प्युटर रिलेटेड, त्या सगळ्या गोष्टी मी ॲज अ एक्झाम्पल घेणार आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी जास्त डोक्याला हेक्टिक करून घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही मोबाईल वापरतात, ATM कार्ड वापरतात, कम्प्युटर वापरतात, ह्या सगळ्या रिलेटेड गोष्टी आहेत. याच्याच रिलेटेड सगळे एक्झाम्पल घेणार आहेत. त्यामुळे जे फॅन्सी वर्ड्स असतात रिटर्नमध्ये, तुम्ही जेव्हा स्टडी करायला लागतात, हे मला कळालं नाही, सो अशा गोष्टीचा ताण घ्यायचा नाही. ठीक आहे. आपण सगळं कवर करणार आहोत एकदम परफेक्ट. कम्प्युटरसाठी तुम्हाला ह्या सिरीजला फॉलो केलं तर दुसरी कुठंही जाण्याची गरज नाही. ट्रस्ट मी, हा माझा वर्ड आहे. ठीक आहे. यूट्यूब करायची गरज नाही, गुगल करायची गरज नाही, इवन ChatGPT सुद्धा करायची गरज नाही. असं समजा की तुम्ही एकदम रिलॅक्स मोडमध्ये आहात आणि कम्प्युटरचं एकदम छान जर्नी एन्जॉय करत आहात. ठीक आहे. चला तर आजचा पहिला सेशन चालू करूयात आपण. आजचं सेशन आहे इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटर्स. इंट्रोडक्शनमध्ये मी बऱ्याच गोष्टी कवर करणार आहोत, जे की तुम्हाला समजण्यापुरती इनफ आहेत. तुम्ही जेवढ्या एका वेळेस डायजेस्ट करू शकतात तेवढेच आपण कोर्स घेणार आहेत. भरमसाठ भरमारा करायची गरज नाही आहे. एकदम रिलॅक्समध्ये राहा. ठीक आहे. चलो. सो पहिलं आपलं जे स्टार्टिंग आहे, किंवा पहिला प्रश्न आपल्याला डोक्यात पडला पाहिजे की भाई, कम्प्युटर वर्ड म्हणजे काय आहे, हे कम्प्युटरच का नाव ठेवलं किंवा दुसरं का नाही ठेवलं, मोबाईलला मोबाईल ठेवलं आहे. सो छोटा वर्ड आहे, राईट. मोबाईल म्हणजे काय, हातात घेऊन जाऊ शकतो, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी न्यायला त्याला जास्त काय एफर्ट घ्यावा लागत नाही बाबा, खिशात टाकला की चालले आहे की नाही, शेळ्या हाकत पण निघतो आपण. सो कम्प्युटरला कम्प्युटरच का बाबा, आहे की नाही. सो बेसिकली हे कम्प्युटर जे बनलं होतं ना, हे बनलं होतं कशासाठी बनलं होतं, कॅल्क्युलेशन करण्यासाठी. कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन कसलं, बेसिकली कॅल्क्युलेशन म्हणजे डिजिट्स, वजाबाकी, गुणाकार, बेरीज, भागाकार, पण मोठ्या प्रमाणावर. 10 आकडी गुणाकार, 10 आकडी बेरीज, 10 आकडी भागाकार. आता एखाद्या माणसाला जर हे करायला बसवलं, त्याची जाईल की पिढी पूर्ण, आहे की नाही, का त्याने हेच काम करत बसावं. सो माणसाच्या काही लिमिटेशन्स आहेत. माणूस थकू शकतो, 4 तासाच्या वर काम करत नाही, चहा प्यायला जातो, सुट्टा मारायला जातो, नाही की नाही. लोकांचे हात थरथर कापतात. तुम्ही करू नका बरं का, करत असाल तर करू नका, चुकीची सवय. सो कम्प्युटरला हे काय पॅरामीटर ॲप्लिकेबल नाही आहेत. म्हणजे तो जिथं बसलाय तिथंच बसेल. गर्लफ्रेंडचा फोन आला, बॉयफ्रेंडचा फोन आला म्हणून आलो ग 5 मिनिटात आईला म्हणून, आहे की नाही, गेला तो पठ्ठ्या भुर, असं काही नसतं. सो कम्प्युटर ही अशी डिव्हाइस आहे की ज्याच्यामध्ये जो कॅल्क्युलेशन करतो,
न थकता, न काही ब्रेक घेता, आणि ॲक्युरेसी तेवढीच असते. ठीक आहे. सो पहिल्यांदा जे कम्प्युटर बनलं होतं ते, त्याचा थॉट प्रोसेस काय होता, कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आणि हा कम्प्युचर जो वर्ड आहे, हा तुम्हाला जो दिसतो आहे ह्या पहिल्या स्लाईडमध्ये, हा वर्ड घेतला आहे लॅटिन वर्डमधून, लॅटिन लँग्वेजमधून. लॅटिन ही एक लँग्वेज आहे आपल्या हिंदीसारखी, मराठीसारखी. ठीक आहे. आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय, त्याचा उच्चार कसा होतो, कम्प्युचेअर. हे आता आपण इंग्लिश टीचर नाही आहे, पण तरी मी हे थोडंसं पाठांतर केलं होतं बाबा, आहे की नाही. सो कम्प्युचेअर असा त्याचा उच्चार होतो. आणि त्याचा लॅटिन लँग्वेजच्या वर्डचा जो मिनिंग आहे तो आहे कॅल्क्युलेट. जसं की मी पहिले सांगितलं, कॅल्क्युलेशन करण्यासाठी बेसिकली कम्प्युटर बनवले होते. पण आताच्या काळात आता यूज वास्ट झालेला आहे, मल्टिपल एरियाज कवर करायचे आहे. आजच्या काळात फक्त कॅल्क्युलेशन करून धकत नाही तुम्हाला. तुम्ही जर यूट्यूबर आहात, तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहात, तुम्ही मूवी क्रिएशनमध्ये आहात, कंटेंट क्रिएशनमध्ये आहात. ठीक आहे, हा एक पार्ट. तुम्ही जसे गाडी डिझाईन करतात त्याचे डिझायनिंगमध्ये आहात, तुम्ही घराचं इंटेरियर करण्याचे इंटेरियर डिझायनिंगमध्ये आहात, तिथं कॅल्क्युलेशन येतं, नो डाऊट. कॅल्क्युलेशन येतं, किती सेंटीमीटर, किती मीटर, ह्या भिंतीपासून हे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पण तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, कॅल्क्युलेशनपेक्षा जास्त पाहिजे. सो त्या याच्यामध्ये आजच्या काळामध्ये हे कुठं कुठं अप्लाय केलं जातं, कम्युनिकेशन, रिसर्च आणि ऑटोमेशन. आता कम्युनिकेशन काय भानगडे बाबा, कम्युनिकेशनमध्ये कुठं यूज होतं. सो आज जे तुम्ही मोबाईल थ्रू वापरतात, मोबाईल, आता व्हॉट्सअप जर इन्स्टॉल केलं तर तुम्ही जेवढे ग्रुपमध्ये आहात तेवढे सगळे ग्रुपचे लोक कॉल घेऊ शकतात. पण मोबाईल सगळ्यांकडं असेलच असं नाही. सो कम्युनिकेशन कसं करू शकतात तुम्ही. मग कम्प्युटर कुठं कुठं यूज होतं, जेव्हा मोबाईलचे एवढे वास्ट यूज नव्हते त्यावेळेस ईमेल करू शकत होतो, कॉल घेऊ शकत होते. ठीक आहे. अजून अजून बरेच वे आहेत, जसे की आपण आता बोलतो आहे, मी मायक्रोफोन लावून बोलतो आहे. ठीक आहे, तुम्ही स्पीकरवर ऐकता आहात. ठीक आहे, भले मोबाईलवर ऐका किंवा लॅपटॉपवर ऐका, पण तुम्ही करता आहात. तर कम्युनिकेशनसाठी सुद्धा आज लॅपटॉप यूज होतो आहे. रिसर्च तर डेफिनेटली, कॅल्क्युलेशन म्हटलं की रिसर्च आलंच. आणि ऑटोमेशन, ऑटोमेशन म्हणजे काय, एक सुंदर उदाहरण देतो बघ तुम्हाला, तुम्हाला ऑटोमेशनची कन्सेप्टच तुमची कवर होऊन जाईल. ठीक आहे. आता हे तुमचं एक आधार कार्ड आहे, त्याच्यावर तुमचा सुंदर फोटो असतो, एकदम छान नीटनेटका. तो आता गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की तुमच्या मोबाईलला लिंक करा, म्हणजे तो जो तुमचा सिम कार्ड आहे, तुमचा जो नंबर आहे, त्याला लिंक करा. सो ह्या लिंक करण्यापुरतीच याचा काम आहे का रे? नाही. सो आधार कार्ड आणि मोबाईल लिंक झाले, याच्याने काय काय गोष्टी साध्य झाल्या. पहिली गोष्ट, तुम्ही जर शेतकरी असाल, ठीक आहे, सो तुमचा विमा योजना जो असतो, विमाचे पैसे जे असतात, ठीक आहे, तो तुम्हाला येतो. आता समजा लाडकी बहीण चालू आहे का कोणी लाडकी बहीण इथं? हां, पैसे येत आहेत ना. हां. सो हे कशामुळे आले गड्या, जेव्हा तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल लिंक्ड आहे त्याच्याने हे बॅकग्राऊंडमध्ये काय काय गोष्टी झाल्यात बघा. सो ह्या सगळ्या सिस्टीम जे आहेत, जितक्या पण सिस्टीम गव्हर्नमेंटच्या चालतात, ह्या सगळ्या गोष्टी का साध्य होऊ शकला, कारण की तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल लिंक्ड आहे. इवन दो तुमचं बँक अकाउंटसुद्धा तुमच्या आधार कार्डशी लिंक कर करणं गरजेचं आहे आजच्या काळात, बँक प्लस आधार कार्ड. सो हे ऑटोमेशन काय कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये ऑटोमेशन कुठे आहे बाबा. सो जेव्हा तुम्ही ही गोष्ट केली तर बॅकग्राऊंडमध्ये 4-5 गोष्टी ऑटोमेट झाल्या. तुम्हाला इतर दुसऱ्या गोष्टीसाठी आधार कार्ड लिंक करण्याची गरज पडली नाही. आता विमा योजना करावा लागतो त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड सबमिट करावं लागत नाही, वन टाईम ॲक्टिव्हिटी असते. पण मोबाईल नंबर सेव्ह असल्यामुळे तुमचे सगळे एस एम एस, तुमचे सगळे नोटिफिकेशन हे सोयीस्कर झाले. सो कम्प्युटरचं जे ऑटोमेशन कन्सेप्ट आहे, कोणती ऑटोमेशन कन्सेप्ट, ही इथं खूप युजफुल झाली आहे. आलं लक्षात? चलो, 3 गोष्टी लक्षात ठेवा. लॅटिन लँग्वेज, कम्प्युचर, इनिशियल त्याचं पर्पज होतं टू कॅल्क्युलेट, आणि आजच्या काळात कुठं कुठे यूज होतं आहे, कम्युनिकेशन, रिसर्च
आणि ऑटोमेशन. ओके, चला पुढे जाऊयात आपण. नो वरीज. ठीक आहे, बहुतेक लोकांना आता लक्षात आलं असेल की कम्प्युटर बाबा नाव तरी कुठून आलेलं आहे की नाही. ठीक आहे, चला आता डेफिनेशन तर माहितीच पाहिजे की नाही कम्प्युटरची. काय म्हणता भाई, आता हे एवढं मोठं चॅप्टर आहे, एवढं मोठं बँकिंग आहे आणि डेफिनेशन नाही म्हणजे कसं करावं. सो कम्प्युटरची अशी डिफाईंड अशी काही कम्प्युटरची डेफिनेशन नाही. सो हे कालांतराने इव्हॉल्व होत गेलेलं एक डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. काय आहे? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. कम्प्युटर इज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. स डिव्हाइस. ठीक आहे, कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अजून कोणकोणत्याकडे तुमच्या आजूबाजूला? फ्रीज, मोबाईल, अजून काय? पेजर कोणी वापरलं असेल तर पेजर. अजून काय रे बाबा तुमच्या आजूबाजूला कोणते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे? मिक्सर. मिक्सर इलेक्ट्रॉनिक आहे का रे? इलेक्ट्रिकल आहे होते, नको मिक्सर नको. ठीक आहे, सो ह्या ज्या गोष्टी आहेत जे की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, सिमिलर काइंड कम्प्युटर हे सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस आहे. त्याचा पर्पज काय आहे? टू प्रोसेस इनपुट, टू प्रोड्यूस आउटपुट. इनपुट घ्यायचं, त्याचं आउटपुट फॉर्म करायचं, हे बेसिकली कम्प्युटरचं फंडा आहे. एवढंच वर्क करतो कम्प्युटर. ठीक आहे, काय करतो? इनपुट घेतो, आउटपुट जनरेट करतो. ठीक आहे, पण हे कसं करतो याच्या पाठीमागे फार मोठे भानगड आहे. ठीक आहे, सो दुसरं गोष्ट काय करतो? परफॉर्म टास्क बेस्ड ऑन इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइडेड बाय सॉफ्टवेअर. सो एक कम्प्युटरला काम करण्यासाठी इन्स्ट्रक्शन्स असतात, इन्स्ट्रक्शन लागतात. एक इन्स्ट्रक्शन, दोन इन्स्ट्रक्शन, तीन इन्स्ट्रक्शन, चार इन्स्ट्रक्शन. आता हे इन्स्ट्रक्शन, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन काय, याचं सुंदर उदाहरण घेतो मी. स्टे ट्यून. ओके, आता तुम्ही कुठे गेलं रे बा? हे ए टी एम आहे बघा, असं एक ए टी एम असतं मस्तपैकी. इथं जातात तुम्ही आणि इथं पैसे काढतात. अशी काहीतरी मशीन असते, इथं असं ए टी एम टाकायचं, इथं स्क्रीन असते, अलग नाही. तो इथं तुम्ही जाता आणि म्हणता मला 2,000 रुपये काढायचे. ठीक आहे, तर मग याच्या पाठीमागे काय काय इन्स्ट्रक्शन्स असतात? पहिले तुमचं पिन टाकायचं, मग बँकेकडून सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची. सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं बँक बॅलन्स. ठीक आहे, बँक बॅलन्स घ्यायचा. मग तुमचं इवन दो आजच्या काळामध्ये तुमचे लास्ट 5 ट्रान्झॅक्शन पण तुम्ही ए टी एमवर बघू शकता. ठीक आहे, मग पिन टाकल्यानंतर तुम्ही म्हणतात की मला 2,000 रुपये काढायचे. 2,000 काढल्यानंतर तो चेक करतो की तुमच्या अकाउंटमध्ये अमाऊंट जी आहे ती 2,000 किंवा 2,000च्या मोठी आहे का. असली तर विड्रॉ, नसली तर तुम्हाला एक मेसेज पॉप करतो. काय मेसेज पॉप करतो? यू डोंट हॅव अ इनफ बॅलन्स फॉर दिस ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, असं हे होतं. आता याच्यात सेट ऑफ ट्रान्झॅक्शन, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स कसे आले बघा. पहिले तो तुमचा पिन मागतो, इथं बघा. ठीक आहे, पिन मागतो, मग तो बँकेशी कनेक्ट करतो, मग तुमचे बँक डिटेल्स तो टेम्पररी सेव्ह करतो त्या ए टी एमच्या मशीनमध्ये, आणि मग तुम्हाला विचारतो अमाऊंट. ठीक आहे, मग अमाऊंटवर दोन गोष्टी होतात, आयदर आहे किंवा किंवा नो. ठीक आहे, मग ह्या येस असेल तर विड्रॉ कर, नको असेल तर मेसेज कर. आता हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत. पहिले पिन नंबरच घ्यायचा, मग बँक डिटेल घ्यायच्या, हे बँकला कनेक्ट करायचा, मग बँक डिटेल घ्यायच्या, मग अमाऊंट मागायची आणि अकॉर्डिंग टू येस नो त्याचं ट्रान्झॅक्शन फुलफिल करायचं. आता हे सेट ऑफ इन्स्ट्रक्शनचं सिक्वेन्स जर चुकला तर रे बाळांनो, पिनच्या ऐवजी तुम्हाला डायरेक्ट अमाऊंट मागितली आणि यस नो विचारलं, विड्रॉ करून दिले, आणि तुमच्या बँक डिटेलच नाही, बँकमध्ये किती अमाऊंट आहे माहीत नाही, पिन बरोबर आहे का नाही, ऑथेंटिकेट आहे की नाही माहीत नाही. हे गडबड गोंधळ झाली की नाही, हे सगळ्या गोष्टी आलं लक्षात. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात कम्प्युटरला काम करण्यासाठी. सो ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आणि त्याचा सिक्वेन्स ऑलवेज मॅटर करतो.
आलं का लक्षात? ठीक आहे. सो कम्प्युटर काय करतं, इनपुट घेतं टू प्रोसेस आउटपुट, आणि हे टास्क परफॉर्म करतो बेस्ड ऑन इन्स्ट्रक्शन्स. ह्या सगळ्या गोष्टी 1 2 3 4 5 6 7 आणि 8ला लास्टला एंड. सो ह्या सगळ्या गोष्टी इन्स्ट्रक्शन्स आहे. हे कोणीच प्रोव्हाइड करतं, सॉफ्टवेअर. हे प्री डिफाईन्ड सॉफ्टवेअर असतं. ATMचं एक सॉफ्टवेअर असतं, त्याच्यामध्ये ह्या इन्स्ट्रक्शन सगळ्या फिल केलेल्या असतात, सगळं फिट केलेलं असतं. त्यानुसारच हा ATM चालतो. ठीक आहे. आणि अजून काय प्रॉब्लेम सॉल्व करतो, क्विकली आणि ॲक्युरेटली. आलं लक्षात? कळलं कम्प्युटरचं कसं वर्क होतं, कम्प्युटर काय गोष्ट आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स काय असतात, है ना, सिक्वेन्स मॅटर करतो. ठीक आहे. आलं का, पटलं का पोठ्ठ्यांनो? काय बोलत नाही पब्लिक. ठीक आहे. पुढे कॅरेक्टरिस्टिक्स. कम्प्युटरची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? हाय स्पीड, ॲक्युरेसी इन डेटा. स्पीड तेवढीच असणार तुमचं इनपुट जर सेट असेल की बाबा पिन टाकायचं, कार्डचे डिटेल घ्यायचे, अमाऊंट घ्यायची, आणि मग विड्रॉ करू द्यायचं किंवा नाही करू द्यायचं. सो हे प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला हार्डली 1 to 2 मिनिट्स लागतात. डिपेंड, आणि एक पॅरामीटर डिपेंड करतो की किती अमाऊंट काढली. सो ती त्याला काउंट करावं लागते. काउंट करून तो तुम्हाला मनी विड्रॉ करू देतो, आहे की नाही. सो याला जो समजा जेवढा टाईम लागतो, सो तोच टाईम ऑलवेज तेवढाच लागेल. असं नाही की एका माणसाला 5 मिनटं आणि दुसऱ्या माणसाला 3 मिनटं लागतील. ठीक आहे. सो कम्प्युटर हे काय आहे, कॅरेक्टरिस्टिक फर्स्ट हाय स्पीड, प्रत्येक काम त्याचं स्पीडनं होतं, आणि ॲक्युरेसी पण करेक्ट असते. ठीक आहे. ह्या गडबड गोंधळमध्ये, एवढ्या प्रोसेसमध्ये तो कुठंच चूक करत नाही. आलं लक्षात? दुसरं काय, लार्ज स्टोरेज. डेफिनेटली स्टोरेज फॉर डेटा अँड ॲप्लिकेशन. तिथं 2 स्टोरेज असतात, कधी पण लक्षात ठेवायचं. स्टोरेज हे 2 प्रकारचे असतात. एक असतं प्रायमरी, एक असतं सेकंडरी. प्रायमरी असते टेम्पररी, सेकंडरी असते परमनंट. ठीक आहे. टेम्पररी जी असते किंवा प्रायमरी जे स्टोरेज असते, ते तुमचं यूज होतं ॲप्लिकेशन चालवण्यासाठी. ठीक आहे. ॲप्लिकेशन जे चालतं ते चालतं तुमच्या प्रायमरी स्टोरेजवर, आणि जो डेटा, परमनंट डेटा जो सेव्ह होतो तो सेकंडरीवर. जसं तुमचं मूवी झाला, किंवा एखादी टेक्स्ट फाईल झाली, है ना, एखादी इमेज झाली, तुमचे फोटोज जे तुम्ही मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये टाकतात, कम्प्युटरमध्ये टाकतात, ते जातात सेकंडरी स्टोरेजवर. आणि जसं की मी पहिले सांगितलं होतं की कम्प्युटर कॅन वर्क कंटिन्युअसली विदाऊट फटिक. फटिक म्हणजे टायर्ड होत नाही बाबा, यार मला नाही काम करायचं, असा विषय नाही त्याचा, आहे की नाही. आणि बोर पण होत नाही, आणि त्याला कोणी डेविएट पण करत नाही. अलग लक्षात? सो ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. चला, पुढे काय, इनपुट डिव्हायसेस. आता जे कम्प्युटर आहे ना, एक मस्त ड्रॉइंग काढून दाखवतो बघा पोरांना मी. ये मॉनिटर, ये कीबोर्ड है, और ये ऐसा CPU है ना, ऐसा CPU है. इधर एक मस्त पे कि ऋतिक रोशन ऐसा डांस कर रहा है, और ये कीबोर्ड है, और ये तुम्हारे कीबोर्ड पे नाच रहा है, टिचिक 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 ऐसा नाच रहा है कि नहीं. और एक छोटा सा चूहा होता है इधर. 1 2 3 4 5, हे माउस. सो इनपुट डिव्हाइसेस काय आहे, जो जी असे डिव्हाइसेस जो डेटा कलेक्ट करतो टू फॉर्म अ आउटपुट. कुठे आउटपुट जनरेट करतो तो, इथं आउटपुट जनरेट करतो. सो इनपुट डिव्हाइसेस काय आहे, जो की कम्प्युटरला डेटा फीड करतात. यूज टू फीड डेटा टू कम्प्युटर्स और कमांड्स. आयदर डेटा तरी देतो किंवा कमांड्स देतो. कमांडचं ATMचं उदाहरण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. डेटा काय, त्याच्यामध्ये डेटा काय देतो आपण, पिन देतो. ठीक आहे. बाकीच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. ठीक आहे. आणि काय काय एक्झाम्पल्स आहेत की इनपुट डिव्हायसेसचे, कीबोर्ड जे बटणं 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 दिसतात ते, आणि एक माऊस असतो छोटासा उंदीर, आणि मग एक असतो मायक्रोफोन आणि स्कॅनर. मायक्रोफोन म्हणजे हे जे मी बोलतोय, आणि हे असलं स्पीकर.
ज्याच्यातून मला आवाज येणार. अलग लक्षात. आणि हे इनपुट डिव्हायसेस इज नथिंग बट अ कॅरियर और द ब्रिज. आपण त्याला ब्रिज म्हणूयात, जे की माणूस असतो इथं असा टिडिक. असे 4-5 केस, 1 2 3 4. आणि हे इथं तुमचं हे आहे, कम्प्युटर आहे. सो माणसाला कम्प्युटरशी कम्युनिकेट कसं करणार? आता हा म्हणेल भाई मला एक इमेज दे की ज्याच्यामध्ये KTM दिसते. असं फक्त बोलून थोडी देणार ना. त्याला इन्स्ट्रक्शन द्यावं लागेल, गिव मी KTM इमेज. मग ही इन्स्ट्रक्शन कशी देणार? कीबोर्ड थ्रू देणार. अलग लक्षात. सो मग हे जेव्हा त्याला भेटतं त्याच्यावर तो आउटपुट जनरेट करतो. अलग लक्षात. ठीक आहे. इनपुट डिव्हाइसेस इज समथिंग विच विच हेल्प्स टू कम्युनिकेट ह्यूमन टू कम्प्युटर. ठीक आहे. अलग लक्षात. इरेज केलं रे बाई. चला, आता जसं ह्युमन हा ऋतिक रोशन आहे ना, हा कम्प्युटर. तर यानं जे सांगितलं बा मला KTMचं इमेज दे, मला धूमधूम खेळायचं आहे, तर ती इमेज कुठेतरी दाखवावं लागेल ना भाई याला. ते इमेज कुठे दाखवेल? तो डिस्प्ले करू शकतो. काय करू शकतो? डिस्प्ले. आयदर डिस्प्ले किंवा प्रिंट करू शकतो, किंवा त्याला सांगितलं की मला KTMचा बाईकचा आवाज दे. जर त्याचं असं इन्स्ट्रक्शन असतं तर त्यावेळेस काय करेल? साऊंड प्रोव्हाइड करेल, साऊंड जनरेट करेल. हो की नाही? सो आउटपुट डिव्हाइस इज समथिंग विच शोज द जनरेटेड आउटपुट टू द युजर. जे तुम्ही जो काही इनपुट दिलेला आहे त्याच्या बेसिसवर जे काही जनरेट झालेलं आहे, जो काही व्हिज्युअल झालं आहे, जो काही टेक्स्ट जनरेट झालं आहे, जे काही हार्ड कॉपी जनरेट झालेली आहे, ते रिटर्न करणं, ते टू शो ह्युमन. आउटपुट डिव्हाइसेस हे तुम्ही जे इनपुट दिलं आहे ते पुन्हा दाखवण्यासाठी यूज केलं जातं. आउटपुट डिव्हाइसेस काय आहे? प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन शो करण्यासाठी आउटपुट डिव्हाइसेस यूज होतात. काय होतात? प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन, प्रोड इन्फो. ठीक आहे. एक्झाम्पल काय काय याचे? मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर, प्रोजेक्टर. सो कम्प्युटर हे जे असतं ना, हे इंटरनली 0-1 या 2 डिजिटवरच खेळतं. या 2 डिजिटमध्येच कम्युनिकेशन होतं. माऊस आणि कीबोर्ड या दोघांना जर कम्युनिकेट करायचं असेल तर हे दोघं 0-1 मध्येच कम्युनिकेट करतात. जसे चीनी भाषा असते ना आपल्यासाठी, चीनी काय, घर की मुलगी दार बराबर, तशा गोष्टी आहे. का चाव 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 चाव, चिचून चाव 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 चाव, आपल्याला काही शून्य कळत नाही. सो हे दोघं जे गोष्टी असतात हे एकमेकांशी 0-1 फॉर्मॅटमध्ये बोलतात. त्याला म्हणतात बायनरी. ठीक आहे. काय म्हणतात? बायनरी फॉर्मॅट. सो हे दोघांचं कम्युनिकेशन आणि किंवा ह्या केसमध्ये ह्युमनचं कम्युनिकेशन टू द कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरशी आपण जे काही कम्युनिकेट करतो आणि कम्प्युटर पुन्हा जे आउटपुट डिव्हाइसशी कम्युनिकेट करतं हे चालतं डिजिटल फॉर्मॅटमध्ये, 0-1 फॉर्मॅटमध्ये. सो ते 0-1 फॉर्मॅटमध्ये आउटपुट डिव्हाइसपर्यंत येऊस तर त्याला ह्युमन रिडेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतं. सो हे कन्व्हर्जन कोण करतं? हा हा भैया, आउटपुट डिव्हाइसेस. अलग लक्षात. सो इंटरनली यांना ABCD काही कळत नाही. ठीक आहे. आउटपुट जनरेट करताना यांना ABCD कळत नसतं. हे जात असतं 0-1च्या फॉर्मॅटमध्ये, बायनरी फॉर्मॅटमध्ये. पण जेव्हा आउटपुट डिव्हाइस हा प्रिंट करतो किंवा दाखवतो ना, त्यावेळेस ते ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये पाहिजे ना भाई. आता तुला चीनी भाषेत जर मी सांगितलं की हे KTM आहे, भाई तू बोलेगा यार ये क्या लफड़ा है की नाही? अलग लक्षात. सो जे इंटरनली हे लोक काय काम करतात, कम्युनिकेट करतात 0-1 मध्ये, आणि ते जेव्हा आउटपुट डिव्हाइसवर येतात इट शुड बी ह्युमन रिडेबल. आलं लक्षात? ओके ओके. ठीक आहे. दुसरं आलं अंडरस्टँडिंग डेटा. सो इनपुट जो आहे, इनपुट डिव्हाइस जो आहे तो रॉ डेटा देत असतो. काय देत असतो? रॉ डेटा. तर एक लक्षात घ्या, मीना
22. असे दोन शब्द दिल्यावर काही कळतं का रे बाळांनो? काही पण अर्थ निघू शकतो याचा. मीनाकडं 22 गाड्या आहेत, मीनाकडं 22 घरं आहेत, मीनाकडं 22 डिग्री आहे, मीनाकडं 22 पेन्स आहेत. काही निघू शकतं, हे की नाही? याच्यामध्ये तुम्हाला काय मिसिंग वाटतंय? हा डेटा खरा आहे, ठीक आहे, पण हा रॉ डेटा आहे. सो याच्यापासून काही प्रोसेस करून जेव्हा आउटपुट बनवायचं असेल तर तुम्हाला गरज असते कंटेक्स्टची. कंटेक्स्ट म्हणजे काय आता पुन्हा सांगतो मी. मीना हॅज 22 हाऊसेस ऑन रेंट. अलग लक्षात. जेव्हा तुम्हाला कंटेक्स्ट भेटला त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली. सो त्यासाठी रॉ डेटाला कंटेक्स्ट गरजेचा असतो टू जनरेट आउटपुट. अलग लक्षात. अरे चलो रे बाबा, ठीक आहे. सो डेटा कशा फॉर्मॅटमध्ये असू शकतो? रॉ डेटा कशा फॉर्मॅटमध्ये असू शकतो? फॅक्ट्स, फिगर्स. फिगर्स म्हणजे 0 1 बरं का. जशी तुमची सॅलरी असते 1 2 3 4 5, किंवा तुमचा महिन्याचा खर्च असतो, त्याला म्हणतात फिगर्स. हां, मग ते असतात नंबर्समध्ये असू शकतो, टेक्स्टमध्ये असू शकतो, इमेजेस, सिम्बॉल्स. आणि इनपुट जो आहे, जो रॉ डेटा आहे, तो कशासाठी यूज होतो? टू प्रोसेस दॅट इनपुट टू जनरेट आउटपुट. आणि कम्प्युटर सिस्टीममध्ये हे सगळं प्रोसेसिंग होत असते. सो डेटा कळाला. रॉ डेटा असतो ज्याला काहीही इन्फॉर्मेशन नसते, तो मिनिंगलेस असतो, त्याला कंटेक्स्टची गरज असते आउटपुट जनरेट करण्यासाठी. ओके, चाल. इन्फॉर्मेशन. तर मी जस्ट 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 3 सेकंदापूर्वी एक मस्त एक्झाम्पल घेतलं. हा इनपुट, हा कम्प्युटर आणि हा आउटपुट. मीना, यानं दिलं मीना 22. मग याच्यामध्ये आपण कंटेक्स्ट दिला हाऊसेसचा. कशाचा? हाऊसेसचा. त्याच्यातून एक छान सुंदरशी इन्फॉर्मेशन जनरेट झाली. मीना ॲज 22 हाऊसेस फॉर रेंट, लेट्स से, हे की नाही? सो ही झाली इन्फॉर्मेशन, व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन. सो हे बँकिंग सेक्टरमध्ये किंवा आपल्याशी रिलेटेड काय गोष्ट रिलेट करू शकता? समजा एक आहे गणेश, त्याचा आहे अकाउंट, आणि एक आहे नील. सो याच्यामधून आपण पाहिजे तेवढी इन्फॉर्मेशन काढू शकत नाही. त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन जर बघितले तर त्याचे भरपूर सारे इन्फॉर्मेशन निघू शकतात. त्याचे फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन इज मल्टिपल, है ना. गणेशचं अकाउंट नील आहे, गणेशचं अकाउंट नील होतं, ओके. गणेशचं अकाउंट नाही आहे, नील कोणाचं अकाउंट आहे, असं काहीही त्याचे संदर्भ निघू शकतात. पण जेव्हा याला कंटेक्स्ट देतो आपण या रॉ इन्फॉर्मेशनला, इट बिकम्स इन्फॉर्मेशन. गणेश ॲज नील अकाउंट, है ना. सो ही झाली इन्फॉर्मेशन. सो हे एक्झॅक्टली आहे इन्फॉर्मेशन. इनपुट प्रोसेस झाल्यानंतर जो काही फॉर्मॅट जनरेट होतो डेटाचा त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन. प्रोसेस्ड अँड मिनिंगफुल डेटा, ठीक आहे. डेटा प्लस कंटेक्स्ट. एक्झाम्पल 500 युनिट्स सोल्ड इन जानेवारी इज द इन्फॉर्मेशन. आलं लक्षात? सो फक्त तुम्हाला 5000 आणि जानेवारी असे दोन शब्द दिले असते तर याच्यातून काहीही निघालेलं नसतं. पण याच्यामध्ये जेव्हा कंटेक्स्ट ॲड केला कशाचा? युनिट सोल्डचा, सो इट बिकम अ इन्फॉर्मेशन. ठीक आहे. सो हा फरक आहे डेटा आणि इन्फॉर्मेशनमधला. होप तुम्हाला सगळं आत्तापर्यंत कळालेलं असेल, काहीही प्रेशर घेतलं नसेल. इनपुट डिव्हायसेस काय, आउटपुट डिव्हायसेस काय, कम्प्युटर वर्ड कुठून आलेला आहे, का बरं आलेलं आहे, इनिशियल कन्सेप्ट काय होता कम्प्युटरसोबत, तर कॅल्क्युलेट करायचं. जास्त डोक्याला ताप नाही.
हे व्हिडिओ चालवायचा काही विषय त्यावेळेस नव्हता. आलं लक्षात? ठीक आहे. असेच आपण छान छान टॉपिक्स कवर करणार आहोत. होप आतापर्यंत सगळ्याला कळलेलं आहे. पुन्हा भेटूया. नमस्कार. गुड बाय.